हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये SBI क्लर्कसाठी 13,735 जागांसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर या जाहिरातीमध्ये म्हणजे पात्रता काय असणार आहे, तर कोणती पदवी असणार आहे, तर ती सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। या भरतीसाठी गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्लिश असे 3 विषय आहेत। त्यापैकी गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करण्यासाठी जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर 8806068618 या माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवर मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा, तुम्हाला घरपोच पुस्तकही मिळून जातील। तर आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। पहा, तर या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे नोटिफिकेशनमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया। त्याच्यामध्ये पहा, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड टेंटेटिव्हली इन द मंथ ऑफ फेब्रुवारी 2025, म्हणजे फेब्रुवारी 2025मध्ये याची पूर्वपरीक्षा होणार आहे। आणि मेन एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड टेंटेटिव्हली इन मंथ ऑफ मार्च एप्रिल 2025, म्हणजे मेन्स एक्झाम मार्च एप्रिल 2025मध्ये होणार आहे। आणि कुठल्या वेबसाईटवर तुम्हाला हे फॉर्म वगैरे भरायचे आहेत, तर इथं दिलेले आहे पाचची 2 वेबसाईट दिलेले आहेत, एक तर ही आहे किंवा ही दुसरी वेबसाईट आहे। तर याच्यामध्ये एकूण जागा भरपूर आहेत, पण आपल्या म्हणजे 13,000पेक्षा जास्त, 13,700 वगैरे जागा आहेत, त्यापेक्षा जास्त आपल्या महाराष्ट्रासाठी म्हणजे जे मराठी भाषिक मुलं आहेत त्यांच्यासाठी किती जागा आहेत ते पहा। तर महाराष्ट्रासाठी न 1,163 जागा आहेत महाराष्ट्रासाठी फक्त, म्हणजे ह्यासुद्धा खूप झाल्या। त्याच्यामध्ये कॅटेगरीनुसार त्यांनी दिलेले आहे, म्हणजे SCला किती आहेत, तर SC कॅटेगरीसाठी आहेत पहा 115, STसाठी किती आहेत तर 104 आहेत, 313 कोणासाठी आपण पाहूयात, OBCसाठी 313 आहेत पहा। त्याच्यानंतर 115 कोणासाठी आहेत तर EWSसाठी 115 आहेत, आणि जनरल कॅटेगरी जी आहे त्या जनरल कॅटेगरीसाठी 516 जागा आहेत। असं कॅटेगरीनुसार सुद्धा मी तुम्हाला जागा सांगितलेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये पात्रता काय असणार आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहूयात। तर एकच सेकंड द्या मला। तर या ठिकाणी पहा, इलिजिबिलिटी त्यांनी दिलेली आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता। त्याच्यामध्ये ना कमीत कमी 20 वर्षे वय पाहिजे आणि जास्तीत जास्त 28 वर्षे। हे कोणासाठी? ओपनसाठी। तर ओपन कॅटेगरीचे असाल तर कमीत कमी 20 वर्षे, जास्तीत जास्त 28 वर्षे, 1 एप्रिल 2024 या तारखेचं वय मोजलं जाणार आहे। आणि इथं दिलेलं आहे स्पष्ट की कॅन्डिडेट्स मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन, म्हणजे 2 एप्रिल 1996च्या अगोदर जन्मलेला नाही पाहिजे आणि 1 एप्रिल 2004 नंतरचा सुद्धा जन्मलेला नाही पाहिजे, म्हणजे 2 एप्रिल 1996 ते 1 एप्रिल 2004 या दरम्यान जर तुमचा जन्म झालेला असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि मग जे हे ओपन साठी जे मग कॅटेगरीमध्ये आहे त्याच्यासाठी SC STसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, म्हणजे त्यांना 33 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे। OBCसाठी 3 वर्षांची सूट आहे, म्हणजे त्यांना 28 आणि 3 31 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे। PWBD जनरल EWSला 10 वर्षाची सूट आहे, म्हणजे ते 38 वर्षापर्यंत अर्ज करू शकणार आहेत। PWBD SC STला 15 वर्षाची सूट आहे। PWBD OBCला 13 वर्षाची सूट आहे, आणि एक्स सर्व्हिसमॅनला ज्या पद्धतीची आपली रेग्युलर जी सूट असते त्या पद्धतीनं सूट त्यांनी दिलेली आहे। आता आपण एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्याची माहिती पाहूयात। या ठिकाणी दिलेले आहे पहा, इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन, आणि हे क्वालिफिकेशन कधीचं पाहिजे तर 31/12/2024 पर्यंतचं क्वालिफिकेशन पाहिजे। त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला पहा, की ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, म्हणजे कुठल्याही शाखेमध्ये पदवी तुमची असणं आवश्यक आहे। ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑफ एनी इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन रिकग्नाइज्ड ॲज सच बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, कॅन्डिडेट्स हॅविंग integrated dual degree certificate should ensure that the date of passing the IDD is on or before 31/12/2024, म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर 31/12/2024 पर्यंत तुमची पदवी झालेली पाहिजे, आणि कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता, अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली आहे।
आणि विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही टायपिंगची तुम्हाला आवश्यकता नाही, नुसती पदवी तुमच्याकडे असेल तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. आणि ही जी परीक्षा आहे ना, ही IBPS मार्फत घेतली जाणार आहे. आणि या संदर्भात कोर्स आपलं जे विठ्ठल जोशी ॲप आहे, जे की आपलं प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे, त्यामध्ये तुम्हाला या संदर्भात कोर्स मिळून जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.